केसरी शेवटी सांगतोय 5-7 सेकंद चोळीची गाठ सुटायची राहिली. तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही, रडली सुद्धा नाही. जर द्रौपदी तूप वाढताना रडली असती तर हे नालायक लोक जेवले नसते. ते म्हणले असते रडत रडत आम्हाला वाढायली काय, आम्ही नाही जेवणार. रडी सुद्धा नाही, रडी नाही त्या अर्थी तिला दुःख नव्हतं का. महाराज शहाणी माणसं त्यांना म्हणतात, दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना शहाणे म्हणतात. दुःख न पचवता आत्महत्या करते त्यांना अज्ञानी म्हणतात. दुःख पचवण्याची क्षमता असली पाहिजे. द्रौपदीनं रडली नाही, तिचं हृदय रडत होतं. आणि 2 ते 3 सेकंदात आता चोळीची गाठ सुटणार आहे. देवा देवा, जिचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वास जेवतात रे, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी आणा. इतके जिचे पाय पवित्र आहेत देवा, तिचं शरीर किती पवित्र असेल रे देवा. नको रे, जीवन गोड जगले रे, गोड जगले, गोड जगले, गोड जगले. एक वाक्य होतं महाराज, मी काल परवा एक पद्मावतीचा प्रसंग सांगितला होता कीर्तनात. त्या पद्मावतीवर एक असा प्रसंग आला, खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला लचके तोडण्यासाठी धावत आलता. तर तिने आपल्या पतीला सांगितलं होतं, मालक सर्प माथा मणी पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने. मालकांचं वाक्य संत शिरोमणी नामदेव यांचं. सापाच्या डोक्यावरचा मणी मेल्याशिवाय साप घेऊ देत नाही, आणि पतिव्रतेचं शरीर जिवंतपणे हरामखोराला हात लावू देत नाही. तिला पतिव्रता म्हणतात, तिची देवावरी सत्ता. द्रौपदीनं सांगितलं, देवा का रे का, या शरीरामध्ये राम असताना, या शरीरामध्ये त्राण असताना, प्राण असताना या पवित्र शरीराचे धिंडे उडवा, याच्यापेक्षा मला मरण दिलं असतं तर किती बरं झालं असतं. 1 सेकंद शिल्लक राहिलाय. तेवढ्या अवकाशात 1 नंबरची गाठ सुटणार, वरची 2 नंबरची सुटलेली होती. ती गाठ सुटल्याच्या नंतर पवित्र शरीर दिसणार होतं. आणि इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली की हृदयाला कळ लागली. आणि सूक्ष्म छिद्र ओठ उचलले सुद्धा नाही, तिळ जाईल असं बारीकसं खिंड आहे. तेवढ्या खिंडीतून जगाच्या मालकानं रूप किती सूक्ष्म घेतला असेल. श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात नालायकाला तूप वाढण्यासाठी होतेच, डाव्या हातात बकीट होतं, उजव्या हातात वगैरे होतं. पण विटेवरच्या मालकाने श्वासात प्रवेश केला. 2 हात तयार झाले आणि 2 हातानं चोळीची गाठ मारली आणि पतिव्रतेची आबरू सांभाळली. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. Hot
उत्तर भारतामध्ये एकदा संत शिरोमणी नामदेवराय माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत उत्तर भारतात यात्रेला गेले. खरं तर नामदेवरायची इच्छा नव्हती देव सोडून बाजूला जायची. पंढरपूर सोडून जावा असं नामदेवरायला वाटत नव्हतं. पण पंढरीतल्या हाकेसर शिवडी पुन्हा एक पुरावा सांगतोय. पण पंढरीतल्या मालकांनी नामदेवरायनं सांगितलं, नामदेवराय तुम्हाला नेण्यासाठी कोण आलंय, चला कोण म्हणतंय, जा ना. ज्ञानोबाराय चला म्हणतात, जा तुम्ही जा. आणि मग विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत यात्रेकरता निघून गेले. देवाचं किती प्रेम असेल नामदेवराय माहितीये. ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेवराय जात होते त्यावेळेला एक वाक्य विटेवरच्या मालकाचं, आरुष साबडे नामा माझी वेडे. ज्ञानोबाराय माझा नामदेव साबडा आहे, आरुष आहे, माझ्या नामदेवरायला सांभाळा, बाप म्हणतो जगाचा. आणि ज्ञानोबाराय सोबत नामदेवराय यात्रेला गेले. उत्तर भारतात पोहोचल्याच्या नंतर एक यवनांचं राज्य होतं, एक प्रांतीय राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम राज्य होतं. त्याचं मुसलमानाचा राजा आहे, पण त्याचा प्रधान हिंदूचा आहे. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती सप्ते झाल्यावर तुम्ही सुधारणार नाही. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती किती कीर्तन ऐकल्यावर, किती भागवत ऐकल्यावर, किती संत चरित्र ऐकल्यावर, जाऊ द्या किती महाराज मेले आहो, पहिली गोळी मला घाला. त्या प्रांतीय मुस्लिम राजाच्या प्रधानाचं नाव होतं सरपंच चारुकीर्ती. हा त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. मला काही भूषण सांगायचं नाही. आणि दाभाडे गुरुजी स्वतःची ताकद नसती बरं का. महाराज प्रसन्नपणेनं वाघ गुरुजी ज्या वेळेला आपल्याला श्रोते आशीर्वाद देत असतात का त्यावेळेला आपण अभ्यास करत असतो. ताकद नाही, आपली ताकद नाही. तुम्हाला किती दाखवायची रात्रंदिवस वाचणारी माणसं, पण स्मरणात राहण्यासाठी निष्पाप श्रोत्यांचा आशीर्वाद लागत असतो. महाराज आपल्याला देणं आहे बरं, समाजाचं देणं आहे, आपल्याला देणं आहे. तुम्हाला एक सांगू, गडी कोणाला म्हणत असते? माझ्या लहानपणी मी ज्या वेळेला गावाकडे राहत होतो असा हा हनुमान जयंती गुढीपाडवा झाला की खळेदळे सगळे आटपत होते. एवढी काय अशी वातावरण पाण्याची नव्हती जुन्या काळात, भुसार माल जास्त असायचा आणि शक्यतो लवकर गडी घरी यायची. मारुतीच्या पाराच्या पायऱ्यावर काही गडी काम करणारी माणसं बसायची, आनंदानं सांगायचे मालकाला 150 पोतं यावर्षी ज्वारी झाली, आमच्या मालकाला 80 पोते गहू झाले, आमच्या मालकाला 60 क्विंटल कापूस झाला. गड्याला आनंद वाटायचा की त्या गड्याला असं वाटायचं मी निष्ठेनं काळ्या मातीत माझ्या रक्ताचा घाम टाकल्याच्या नंतर जो मालक माझ्या भाकरीची व्यवस्था करतो तो मालक मोठा झालाय. इतका आनंद गड्याला जितका वाटतोय तितका आनंद आपल्याला वाटायला पाहिजे. आपण सुद्धा यांची गडी येतो, आम्ही तुमची गडी. एखादा कीर्तनकार म्हणत असेल मी गडी नाहीत, मग सांग ना पाप्याच्या माईल कीर्तन देतील तुला पाकिट तिथं. चुके का माझं वाक्य? अबा आपण गडी आहे त्यांची, ही प्रजा आपली मायबाप आहे. हा गडी त्यानं जर नाही म्हणलं तर चालेल, त्यानं बुक्का सुद्धा स्वीकारू नये, त्यानं हार सुद्धा स्वीकारू नये. नारळन पाकिट तर लय लांबची गोष्ट आहे हो, मग आम्ही गडी नाही. म्हणून त्या गड्यांना जितका आनंद मालक श्रीमंत झाल्यावर होतोय तितकं नाना प्रकारचं पुराण शास्त्र वेद अभंगवाणी ज्ञानेश्वरी गाथा
जास्तीत जास्त पाठ करून कीर्तनकाराने जर लोकांच्या समोर मांडलं तर त्याला आनंद होतो. त्याला आनंद व्हावा, त्यानं वाचायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि पुराण आपल्या संप्रदायाचा गाभा आहे. तुकोबारायचा आवडीचा प्रसंग, तुकोबारायचं मत त्याच्याशी आहे. संत चरित्र आपल्या संप्रदायाचं बिंब आहे, मर्म आहे. आपण जर ही जुनी संत सांगितली तर उद्या भविष्यात ही पिढी सुधरेल. यांना ज्ञानोबराय कळावं, यांना तुकोबाराय कळावं, यांना नामदेवराय कळावं, यांना नाथबाबा करावं, सावता बाबा करावं, शेना महाराज कळावं, रविदास महाराज कळावा, चोखोबाराय कळावा, निवृत्तीदादा कळावा, गोरोबा काका कळावा. या लेकरांना आम्हाला जर नाही कळलं तर यांना काय कळतील. त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे. महाराज तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळात चांगली माणसं कोण्याही जातीची असू द्या त्यांना आपलंसं करीत होते. तुम्ही जे नाव सांगितलं नाही का प्रधानाचं, बिरबल, त्यांचा राजा सुद्धा मुसलमानच होता. अकबर हा मुसलमान जरी असेल तरी पण त्याला माहित होतं आपल्याला वरी जाण्यासाठी माणसं चांगलीच लागतील, म्हणून बिरबलाला जवळ घेतलं होतं. बिरबल ब्राह्मण होते, हिंदू होते, हिंदू होते. हाही प्रांतीय राजा मुस्लिम आहे, पण चारुकीर्ती नावाचा प्रधान ठेवला. महाराज त्याची कीर्ती जितकी गोड होती, याच्या कीर्तीमुळे राजाची कीर्ती चारू देशात पसरली, म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याबरोबर जय जय रामकृष्ण हरी, हाकेसर शिवडी सांगतोय, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मोठ्या श्रद्धेने भगवंताचं. आता ज्ञानोबरायची श्रद्धा मोजायला आपल्याकडे तराजू आहे, नामदेवरायची श्रद्धा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. गिरगावच्या बाळ्यानं काय तुंतून वाजवायचं, काय पिठला हटायची, आपली लायकी तरी काय, काय ते चिंतन असेल, काय ते नामस्मरण असेल, दिशा तुंतुमून गेलत्या. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाच्या कानावर वार्ता मिळाली, महाराष्ट्रातून दोन संत, दोन वारकरी, ज्ञानोबराय, नामदेवराय उत्तर भारतात आले आणि तो रथावर बसला आणि राजाला सांगितलं, सरकार चलो आप ज्ञानदेव नामदेव नाम के दोन महाराष्ट्र की संते बोले, चलो दर्शन करेंगे. तर राजाला माहित होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान आपल्याला जे जे सांगेल ते हिताचंच सांगेल. खरं तर तो मुस्लिम होता, पण त्यालाही माहित होतं चारुकीर्ती हिंदू आहे, पण आपल्याला चुकीचं सांगणारच नाही. असे रयतेच्या राजाला सुद्धा माणसं भेटली होती बरं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा खरं बोलणारी माणसं दुसऱ्या जातीतली भेटली होती. वाक्य नीट लक्षात ठेवा. चांगली माणसं प्रत्येक जातीत आहेत आणि हरामखोर माणसं बी प्रत्येक जातीत आहेत. म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवण्याची आपली लायकी सुद्धा नाही, आपली पात्रता सुद्धा नाही, आपली योग्यता सुद्धा नाही. कोणालाच नाव ठेवायची पात्रता नाही, कोणालाच कोणालाच कोणालाच. तरुणांना तुम्हाला एक सांगू, माहित असावं तुम्हाला, टोलनाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी आहे, पण त्यांच्यातल्या एका तृतीयपंथीचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. सकाळच्या काकड्यात आहे, सकाळच्या काकड्यात. आपण किती भजन केलं आपलं काकड्यात नाव येईल आबा. कान्हो पात्रा खुदू पिंजारी दादू भजन या बेदुहारीचे पायी. म्हणजे तृतीय पंथ्यांच्या कुळात सुद्धा एक एवढा सात्विक वारकरी जन्माला आला की भारतातल्या प्रत्येक वारकऱ्याने सकाळचा काकडा केल्यावर त्याचं नाव घ्यावं. नाव ठेवायची पात्रता नाही, योग्यता नाही. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असते, इतकं मात्र लक्षात ठेवा. घरचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुवायला नाही, गरज नाही, गरज नाही. आपल्याला काय इचकायचं ते पुराणीच का, आपल्याला काय इचकायचं ते शास्त्र इचका, आपल्याला काय इचकायचं ते वेद पहा, आपल्याला काय इचकायचं गाथा ज्ञानेश्वरी पाहत राहा. कशाला भगीरायची उकांडे उकरायची. प्रत्येक जातीत सात्विक माणसं. चारुकीर्ती हुशार होता, राजाला रथात बसलं आणि आणलं तिथं. देखो बोले ज्ञानदेव नामदेव. राजा राजाच होता. काही काही माणसं अशी होती महाराज, परीक्षा घेतल्याशिवाय कोणाला मानित नव्हते. परीक्षा घेतल्याशिवाय आपल्या बाया जर आता माठ घ्यायला गेल्या, कुंभार दादाची तर माठ घ्यायला, आता उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज असते, फ्रीज मधल्या पाण्यानं घसे बसते, आमकं बसते, तमकं बसते, बाबा बेजार करते ते पाणी. मग माठातलं पाणी सात्विक आहे. तर आपल्या बायका कुंभार दादाची तर ज्यावेळेला माठ घेतात त्याला जे द्यायला ते घेत नाही, खडसून घेतात. टंग 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 वाजला पाहिजे. भनभन वाजलेलं काय, घरी नेणं पाणी टाकणं,
नाही तर नाही फुटला तरी वरून टाकलेलं पाणी 10 मिनिटात गळून जाणं असं घेत नाही. मग मातीचं गाडगं घेत असताना जर खडसून घेत असाल, बैल घेताना कसा घेत होते, पाय फिरून टाकणार, साळी कुठल्यावानी अवताल धरायचा ना असा पाऊल फिरून टाकितो की कापसाच्या मुंडक्यावच. असा बैल घेता का तुम्ही? नाही. मसर घेताना कडब्याचा काळ का दुधाचा काळ? दोन्हीचा काळ. कडबाही खावा आणि दूधही भरपूर द्यावा अशी मसर घेतो. गाय पण कशी घेतो आपण? धेनू क्षीरविना, बिना दुधाची गाय घेतो का आपण? नाही. मग प्रत्येक गोष्टी आपण पारखून घेतो. मग तो राजा केवढा होता का? त्यानं सुद्धा संत पारखले, आणि संत पारखलेच पाहिजे. पाणी पिण्यात छान किन गुरु करणं पचान की, पाणी गाळून पेत जा, नाही तर बिमार पडतात. जरी बिमार पडतात त्याच्यावर औषध आहे, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जाते. महाराज सरपंच चुकीचा स्वीकारायचा नाही. तुम्हाला एक सांगू का, पवित्र डोकं हरामखोराच्या पायावर वाकवायचंच नाही. पवित्र डोकं नालायकाच्या बुजदिल वैचारिक पातळी संपलेल्याच्या पायावर ठेवलं की त्याचं पाप आपल्या डोक्यात येत असताना आपला संसार मातीत जात असतो. त्याची सेन्स येत असतात. सेन्स इंग्रजी भाषेत त्याला सेन्स म्हणतात. मलाही फिरू आली, शिकलो कमी पण फिरू काय आता. हो, काल परवाच्या मथाऱ्या बँकेत गेल्या अंकारा सहित लावाशाही, आणि काय चाललं लय बिजी. अरे बाबा काय झालं महाराज, लय टेन्शन आलं. 23% इंग्रजी बोलायला मी तर रोज 2 गावचं खातो, मला कळून नाही याची. विठाला परीक्षा काय पाहिली? त्या राजानं गाय कापली. यवन राजा होता, मुस्लिम समाजाचा राजा होता. त्रैल दिशी तलवार हाणल्याबरोबर डोकं इकडे शिरी इकडे. अब नामदेव है जी, ए गौ माता जिंदी कर दो बोले. निघून गेला राजा रथात बसल्याबरोबर मागे फिरून, महाराज कवा जिवंत करताल? टाइम दिला नामदेव राय. चलो बोले चारुकीर्ती, चलो आप चलो. चले महाराज. चारुकीर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. राजानं लय कठोर परीक्षा पाहिली. रथातून चारुकीर्ती खाली उतरले आणि नामदेवरायला प्रणाम केला. चारुकीर्ती प्रधान रडू लागला. नामदेवरायने त्याचे डोळे पुसले. प्रधानजी आप क्यों रो रहे? नामदेवरायला हिंदी येत होती. आप क्यों रो रहे? बोले क्यों रो रहे, क्यों रो रहे? चारुकीर्तीने सांगितलं, महाराज प्रसंग कठीण आहे. गाय कापलेली, गाय जिवंत करायची. नामदेवरायने सांगितलं, काय काळजी करू नका, जा तुम्ही, ठरलेल्या टायमाला गाय जिवंत होईल, राजाला घेऊन या. महाराज रात्र जागून काढी. तितक्या वेळात नुसता भोवताल चारुकीर्ती फिरत होता. गाय कधी जिवंत होती, गाय कधी जिवंत होती. ठरलेल्या टायमाला नामदेवराय जवळ आले. गायीच्या शरीराच्या जवळ ते डोकं ठेवलं आणि डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा काय तुला सोडून येऊ शकत नव्हतो रे. मला काही गरज नव्हती बाहेर प्रांत फिरायची. एवढा मोठा तू मला असताना मला बाहेर फिरवायला लावलंस. पूज्य श्री ज्ञानोबराय सोबत मी आलोय देवा. आणि देवा काय आहे या राजाच्या मनात काय आलं संप्रदायाविषयी? काय राजानं स्वतः गाय मारावी आणि मला जिवंत करायला हवे? देवा बघ रे, बघ 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 बघ. महाराज काय जगाच्या मालकाला करता? ते डोकं आपण मग त्या गायीच्या त्या शरीराच्या जवळ गेलं आणि गाय उठून बसली. महाराज त्यावेळेला त्या प्रांतीय राजानं, मुसलमान राजानं आचार्य, शास्त्री, पंडित, आनंद आश्रमावरचे कबीर यांच्यापर्यंत चर्चा केली आणि हे सगळी लोक जनाबाईचा अधिकार पाहण्यासाठी पंढरपूरला आले. त्या मुसलमानाचं योगदान आहे तिथं. हो, त्याचं योगदान आहे. पण ताकद कशाची आहे? या संप्रदायातला महात्मा बी तितक्या टोकाचा होता. गाय जिवंत करून दिली. देवा इतकं करावं लागतंय तुम्हाला. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक प्रपंचात जाऊन तिथे गाय जिवंत करून दिली म्हणून मालक पहिल्या कडव्यात.